नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स। तर आजचा आपला दौरा चालला आहे गुजरातला। आपण गिरनार पर्वतची चढाई करायला चाललो आहे। तर या व्लॉगमध्ये तुम्हाला आमचा मुंबई टू गिरनार हा प्रवासाचा एक्सपिरियन्स बघायला भेटणार, तर व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा। तर आता मी आहे ऐरोलीमध्ये, तर इथून आपण जाणार आहोत खार रोडला, जिकडे आपली ट्रेन आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आता आपण इथून निघूया। तर आता आपण ठाण्याला पोहोचलो आहे। तर आता आपण दादरला पोहोचलो आहे। आता आपल्याला वेस्टर्न लाईनला जायचं आहे। आता आपण सेंट्रल लाईनला आहोत। तर मित्रांनो, आता आपण खार रोडला पोहोचलो आहोत। तर आपली गँग पण पोहोचली आहे। गँगची पण ओळख करूनच आहे। तर फायनली मित्रांनो, आपण वांद्रे टर्मिनसला पोहोचलो आहे। तर ही आपली ट्रेन आहे, वांद्रे टर्मिनस टू वेरावल। तर असं काही प्लॅटफॉर्म आता दिसत आहे। अजून आपल्या ट्रेन सुटायला टाईम आहे, 11:40ला आपली ट्रेन सुटणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो वडोदरा स्टेशनवरती। तर आता आपण इथे आपला पार्सल घेऊया आणि त्यानंतर आपण जेवणाचा आस्वाद घेऊ। मजाच आहे तुम्ही तर आपली गँग झोपायला सावध झाली आहे। सागरने मस्त जागा घेतली। तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 10:30। तर आता आपण आहोत अहमदाबाद जंक्शनवरती। तर आता थोड्याच वेळात आपण झोपायला जाऊ। तर आता तुम्हाला मी डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो। तर गुड नाईट। तर आता वाजले 4:40। आता आपण जुनागड स्टेशनला पोहोचून जाऊ। प्रॉपर टाईमवर ट्रेन आहे। वाजले 5:50। तर फायनली आपण जुनागड स्टेशनला उतरलो आहे। तर आता आपल्या इथून बाहेर जायचं आहे, ऑटो करायचं आहे आणि आपल्याला आपल्या धर्मशाळेत जायचं आहे। तर इथून आपला गिरनारचा धर्मशाळा ऑलमोस्ट मला वाटते 5 ते 7 किलोमीटर अंतर आहे। म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतील। चला तर मग बाहेर निघू। तर त्या प्लॅटफॉर्मला तुम्ही उतरणार, तुम्हाला क्रॉस करून इकडे यायचं आहे आणि इकडून बाहेर जायचं आहे। तर बाहेर तुम्हाला अशा टमटमच्या ऑटोच्या फॅसिलिटी आहे। तर आम्ही एक टमटम केली आहे, 250 रुपये एका टमटमचे झाले। तर तुम्हाला जुनागड स्टेशनच्या बाहेर ऑटोची फॅसिलिटी आहे। तर 30 रुपये पर पर्सन देखील घेतात। तर जर तुम्ही मोठा ग्रुप असाल तर तुम्हाला एका ऑटोचे 250 रुपये घेतात। टमटम असते, बोल होता तुम्ही। ही आपली पूर्ण गँग टमटममध्ये आपलं सामान टाकत आहे। सागर, अरे साहेब लगेच ती नम्रता एक राहिली। नम्रता तिथून मधून तोंड काढत आहे। तर आज आपण ज्या धर्मशाळेमध्ये थांबलो त्याचं नाव आहे श्री बंडी लालजी दिगंबर जैन धर्मशाळा। तर आम्ही ज्या धर्मशाळेमध्ये थांबलो आहे त्याचे रेट आहे 1,500 रुपये पर रूमचे। आम्ही 3 रूम घेतले आहेत। तर आम्हाला 4,500 रुपये AC रूम्स आहेत आणि नीट अँड क्लीन आहे। रूम पण दाखवतो तुम्हाला। तर आता तुम्हाला आमची रूम दाखवतो। तर अशी काय आपली रूम आहे। इकडे तुम्हाला कबोर्ड आहे, एक्स्ट्रा गाद्या आहे, हा पूर्ण डबल बेड आहे, गाद्या पण आहेत, एक्स्ट्रा गाद्या आहेत, नंतर शॉल देखील आहे। रूममध्ये AC आहे, फॅन देखील आहेत 2। असं काही रूम आहे। त्यानंतर इथे वॉश बेसिन आहे, मिरर देखील आहे। वॉशरूम दाखवतो, खूप नीट अँड क्लीन आहे आणि इथे तुम्हाला शॉवरची फॅसिलिटी आणि गरम पाण्याची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे। त्यासोबतच इकडे
टॉयलेट इंग्लिश टॉयलेट आहे आणि नीट अँड क्लीन आहे. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले 7:30. तर आपण आता धर्मशाळेमधून बाहेर आलो आहे. तर आता आपला प्लॅन असा आहे की आपण नाश्ता करायला जाणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी जिकडून गिरनारचा खरा ट्रेक स्टार्ट होतो ती लोकेशन दाखवतो, जिकडून तुम्हाला 10,000 स्टेप चढून वरती जायचं आहे. तर हा तो पॉईंट आहे जिकडून तुम्हाला गिरनारचा खरा ट्रेक स्टार्ट करायचा आहे. जर तुम्हाला 10,000 संपूर्ण पायऱ्या चढून जायचे असतील तर हा तो स्टार्टिंग पॉईंट आहे. मोरया मोरया जय जय गिरनारी. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जे मित्र आले त्या सर्वांची ओळख करून घेऊया. तर ही आहे वैष्णवी, ही आहे नम्रता, हा आहे आर्यन, हा आहे संकेत, हा आहे सागर, ही आहे सायली आणि हा आहे सिद्धेश. तर चला आता आपण पुढे निघूया. तर मित्रांनो, आपला प्रॉपर इथे नाश्ता करून झाला आहे. तर आता आपण चाललो आहे रोपवेच्या दिशेने. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक बॉटल अलाउड नाही, चिप्सचे पॅकेट अलाउड नाही, म्हणजे कोणतंच प्लास्टिक तुम्ही वरती घेऊन नाही जाऊ शकत. तर इथे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला बायोडिग्रेडेबल बॉटल भेटतील पाण्याच्या, त्या तुम्ही घेऊन वरती जाऊ शकता. तर तुम्हाला बॉटल कशा आहे ते पण तुम्हाला दाखवू देतो. उडन खटोला रोपेच्या जवळ पोचलो आहे आपण. तर रोपे सकाळी 7 वाजता चालू होतं आणि संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत ते चालू असतं. इथे तुम्हाला लॉकरची फॅसिलिटी देखील आहे. तर त्याचे तुमच्याकडून 100 रुपये चार्जेस घेतात. जर तुमच्याकडे ड्रोन किंवा सेल्फी स्टिक असं काही कॅमेरा वगैरे अशा कोणत्या गोष्टी असतील तर तुम्ही वरती घेऊन नाही जाऊ शकत. तर ते तुम्हाला इथे लॉकरला ठेवावं लागतील. तर या जागेवर तुमची चेकिंग वगैरे केली जाते. तुमच्याकडे कॅमेरा, सेल्फी स्टिक, ड्रोन वगैरे काय असेल तर इथे चेक केलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर दोन्ही साईडच्या तुम्ही जाऊन येऊन जर करणार असाल तर तुम्हाला 700 रुपये तिकीट लागतं. आणि जर तुम्हाला वन साईड जायचं असेल तर 400 रुपये तिकीट घेतात. चला तर मग आता रोपवेचा अनुभव घेऊया. तुम्हाला जागोजागी स्टॉलवरती अशा बायोडिग्रेडेबल बॉटल्स भेटतील, त्या तुम्ही वरती घेऊन जाऊ. तर हा गिरनारचा संपूर्ण मॅप आहे. किती स्टेप चालल्यानंतर कोणत्या लोकेशनला तुम्ही पोहोचणार आहे. रोपवेने वरती आल्यानंतर सर्वात पहिलं दर्शन होतं ते म्हणजे अंबाजी टेम्पलचं. चला तर मग सर्वात पहिले आपण जाऊया अंबाजी माता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर सुंदररित्या अंबाजी माता मंदिरामध्ये दर्शन करून झालं आहे. तर आतमध्ये काही व्हिडिओ रेकॉर्ड करता नाही आला, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये काही दाखवता नाही आला. आता आपण जाऊया पुढच्या दिशेने. तर हे तुम्ही पूर्ण गिरनार पर्वत रांग बघू शकता. इकडून इथपर्यंत पूर्ण गिरनार पर्वत रांग आहे. तर गिरनार पर्वत रांगची चढाई करण्यासाठी तुम्हाला बेसपासून टॉपला जाण्यासाठी टोटल 9,999 पायऱ्या आहे. जर तुम्ही रोपवेने येत असाल तर तुम्हाला अर्ध्या पायऱ्या स्किप होतील, म्हणजे तुम्हाला 5,000च पायऱ्या चालत वरती चढायचं आहे. तर गिरनारला गुजरातमधील एव्हरेस्ट देखील बोललं जातं, कारण की हा सर्वात हायेस्ट पॉईंट आहे गुजरातमधला. तर ही समोरची तुम्ही सर्व बघत आहात ते गिरनार पर्वतरांग आहे. ते बघा अंबाजी माता मंदिर, तिकडून असं असं ही आपली पूर्ण गँग आणि असंच आपण पुढे चाललो आहे. तर आपल्याला तिथे टॉपला यायचं आहे. तर हे आपण पूर्ण खाली उतरून आलो आहे असं.
इथून आपल्याला सर्वात उंच शिखरावर जायचं आहे. तर आता आपण फायनल स्टेजला आलो, सर्वात हायेस्ट पीकला जाणार आहोत आपण. चला सुरुवात करूया. हा इन्क्लाइन पॅच आहे पूर्ण. तर ऑलमोस्ट 10 मिनिटाचा पॅच बाकी आहे, आपण टॉपला पोचू. तर बघते ह्या पायऱ्या आपण अशा चढून 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 इथून असं वरती आलो आहे. तर फायनली मित्रांनो आपण गिरनारच्या हायेस्ट पीकवरती आलो आहे, जे की आहे दत्तात्रेय मंदिर. तर इथे आता आपण दर्शन घेऊया, कारण की आपण मंदिरामध्ये रेकॉर्डिंग करू शकत नाही. दर्शन घेऊया, त्यानंतर तुम्हाला मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो कसा आहे. दत्तात्रेय मंदिर. तर मित्रांनो आपला गिरनार पर्वत सर करून झाला आहे. तर आपण गुजरातमध्ये हायेस्ट पीक म्हणजे गुजरातचा एव्हरेस्ट आपण सर केला आहे. तर आता आपण खाली उतरतो आहे. तर खाली उतरल्यानंतर एका मंदिरामध्ये आपल्याला महाप्रसाद पण भेटणार, तिथे महाप्रसादाचा लाभ घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे चाललो तर तर तुम्हाला कोणत्या मंदिरामध्ये महाप्रसाद भेटणार ते देखील दाखवू देतो. ओके, तर आता आपण चाललो आहे श्री दत्तात्रय धुना कमंडल कुंड अन्नक्षेत्र. तर हे मंदिर बघू शकतो, इथे जायचं आपल्याला. ओके, तर मित्रांनो आपण खूप सुंदर सात्विक महाप्रसादाचा आपण लाभ घेतला आहे. खूप सुंदर जेवण होतं. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करत आहोत. चला फटाफट रोपवेपर्यंत पोचूया. तर मित्रांनो आता आपण गिरनार पर्वत उतरून आलो आहे. तर कॅन्टीनमध्ये बसलो आहे, काहीतरी खाऊया आणि त्यानंतर पुढे काय होतं ते तुम्हाला सांगतोच. इथे मसाज घेत आहेत आपले सिद्धेश आणि सायली मॅडम. पैसा वसूल 85 रुपयामध्ये. मित्रांनो आता वाजले 2:15. तर आपण लंच केला, त्यानंतर रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर जराशी झोप घेतली. तर आता आपण चाललो आहे उपरकोट फोर्टला, फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी. तर हा फोर्ट आपल्या रूमपासून ऑलमोस्ट 5.1 किलोमीटर अंतर म्हणजे 15 मिनटाचा डिस्टन्स आहे. तर तिकडे जाऊया आणि फोर्ट एक्सप्लोअर करूया. चला तर मग आता इथून निघूया. तर एंट्री टायमिंग आहे सकाळी 8 ते दुपारी 4. तर हा आहे उपरकोट फोर्टचा मेन एंट्रन्स गेट. तर टायमिंग बोलतो तुम्ही सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एंट्री आहे आणि गेट क्लोज होतो तो म्हणजे 6 वाजता. तर हा आहे तिकीट घर. तर उपरकोट फोर्टचे चार्जेस तुम्ही बघता इथे. लहान पोराचे 25 रुपये, 12 वर्षाच्या वरच्याचे 50 रुपये, इंडियन चाइल्डचे 50 रुपये, इंडियन 12 इयर्स आणि अबोवचे 100 रुपये, फॉरेनरचे 500 रुपये. तर असे काही चार्जेस आहे. तर मित्रांनो आपण फोर्टमध्ये एंट्री घेतली आहे, पण फोर्टमध्ये कॅमेरा ड्रोन असं काहीच अलाउड नाही. त्यामुळे आपण लॉकर घेतलं आहे. लॉकरचे 25 रुपये पर तास असे चार्जेस आहे. तर आता आपण एंट्री फी भरत आहोत. एंट्री फी 100 रुपये पर पर्सन अशी आहे. तर चला आतमध्ये जाऊन फोर्ट एक्सप्लोअर करूया. तर असा काही आपला उपरकोटचा मॅप आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया. तर फोर्टमध्ये आपण एंट्री केली आहे. एंट्री केलं असं काही दृश्य आहे. मारुतीची मूर्ती आहे आणि गणपतीची मूर्ती आहे. खूप सुंदर फोर्ट आहे तसं बघायला गेलं तर. हा आहे फोर्टचा मुख्य दरवाजा. तर चला मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रस्थान करूया.
तर तुम्हाला पूर्ण फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी इथे टॉय ट्रेन देखील आहे, जी की तुम्हाला ऑलमोस्ट सर्व स्पॉट फिरवून आणेल. ते डिटेल्स मी तुम्हाला देतो. ट्रेनचं पण हे आहे, तर ट्रेनचा रूट तुम्ही बघू शकता इथं पूर्ण. तर ट्रेनचे तुमच्याकडून पर हेड 100 रुपये चार्जेस येतात. तर बघू शकता फोर्टवरती तुम्हाला तर 5 सुखरूप अवस्थेत असलेले तोफा आहेत. तर आपल्याला पूर्ण फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी इथे सायकल देखील भेटतात. सायकलचे तुम्हाला 50 रुपये पर तास असे चार्जेस आहे. तर चला आपली आपली सायकल घेऊया. तर आपल्या संपूर्ण गँगनी फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी सायकल घेतली आहे. तर आपण फोर्ट एक्सप्लोअर करायला सायकलवर चाललो आहे. फुल ऑन मजा आहे. तर हा तुम्ही समोर बघू शकता राणीचा राजवाडा आहे. तर तोच राजवाडा बघायला आता आपण आतमध्ये चाललो आहे. असा काही राजवाडा आतमधून दिसत आहे. तर आपण राजवाड्यामध्ये वरती जाऊया. तर राजवाडा काही असा आतमधून दिसत आहे आपल्याला. खूप सुंदर राजवाडा आहे. तर आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरवरती राजवाड्याच्या. खूपच सुंदर राजवाडा आहे. तुम्ही राजवाड्याचे एक एक स्तंभ उभे होता अजून पण सुखरूप अवस्थेत आहे. आणि हा घुमट बघू होता किती सुंदर आहे. तर राजवाड्याला वरती टॅरेस देखील आहे, पण इथे वरती जाण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आपण वरती जात नाही. तर आपण ग्राउंड फ्लोअर बघितला, फर्स्ट फ्लोअर बघितला. खूप सुंदर राजवाडा आहे, अजून पण एकदम सुखरूप अवस्थेत. अंकित तर हे बघा तुम्ही धान्याचं कोठार आहे. खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे. तर हा बघू होता नवघन कुवा. केवढी खोल विहीर आहे बघू होता. आणि असा काय त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. हो हाय आर्यन, हाय सागर आणि हाय संकेत. संकेत इकडे बघ. तर खूप धमाल मस्ती होत आहे आणि आपण पूर्णतः फोर्ट एक्सप्लोअर करत आहोत. जसं की तुम्ही धान्याचा कोठार बघितलं, नवघन कुवा बघितला. कुवा तर खूप डीप आहे, खूप सुंदर आहे. तर अजून पण आपण फोटोवर बघूया काय काय एक्सप्लोअर करायला भेटते. तुझ्या आईला सांग. हो अशी आपली सर्व मंडळी धमाल मस्ती करत आहे. तर ही आपली पूर्ण गँग सायकल घेऊन फोर्ट एक्सप्लोअर करत आहे. तर ही आहे फोर्टवरील अडीबाव. तर ही आहे फोर्टवरील अडीबाव हे ठिकाण. तर एक प्रकारची विहीरच आहे, पाण्यासाठी बनवलेली. तर बघू शकता किती सुंदर गार्डन आहे इथे फोर्टमध्येच. तर या विहीरचं नाव आहे कडी वाव. वावचा अर्थ आहे विहीर. तर ही अशी काही उतरून असं काहीतरी इकडून असा पुढे इकडे अशी खोल अशी विहीर. तर इथून दाखवत आहेत, थांब एक सेकंड. ही बघा एवढी खोल विहीर आहे. तर हे गार्डन आहे आणि इथे असं तुम्हाला एक गजिबो बघायला भेटतोय. तिकडे एक विहीर आहे आणि तिकडे गडाची पूर्ण तटबंदी आहे. तर अशा गडावरती ऑलमोस्ट मला वाटतं 3 विहिरी आहेत. एक जी तुम्ही ही विहीर बघितली ती, त्यानंतर ही ते एक बघितली ती विहीर, आणि तिकडे तुम्हाला जी सर्वात पहिली मी विहीर दाखवली ती. या 3 विहीर. फुल ऑन फोर्ट आपला एक्सप्लोअर करून झाला आहे. तर आता आपण आपल्या सायकल सबमिट करायला चाललो आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता सायकल चालवत चालवत फोर्ट एक्सप्लोअर करायला. खूप धमाल मस्ती केली आपण, जे की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असेल. तर फुल ऑन आपण सायकलवर आपला फोर्ट एक्सप्लोअर केला. ही आपली संपूर्ण गँग बघू शकता.
हो, तर आता आपण एक्झिट करायला चाललो आहे. चला तर मग एक्झिट करू. तर मित्रांनो आपला फुल फोर्ट एक्सप्लोर करून झाला आहे. तर आता आपण बाहेर आलो आहे. आम्ही बिलेटेड बर्थडे सेलिब्रेट करतोय. बर्थडे आहे. अरे कोणाला दाखवलं ते? हा संकेतचा पण बर्थडे आणि हा यांचा केक आहे. आता आम्ही हा केक कट करणार आहे आणि रात्रभर आमच्या ब्लॉगरचा आता बर्थडे सेलिब्रेट होतोय आणि संकेतचा बर्थडे होतोय. दोघं याच्याने गरबा पण करणार आहे. तिच्याकडनं फायर हळू येईल तोंडावर. ये हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. संकेत तुला काय विचारायचं? 30 वर्ष झालं तर कसं वाटतंय? काय ना जसं वाटलं पाहिजे तसं वाटतंय नॉर्मल. निर्लज्ज निर्लज्ज वाटते. जर हा व्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.